नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण संविधानाचा भाग 4 म्हणजेच राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यांचा अभ्यास करणार आहोत। या अगोदर आपण भाग 3 अपलोड केलेले आहेत, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। भारतीय संविधानाचा भाग 4 हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याला आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजे DPSP या नावाने ओळखतो। ही तत्त्वे आयर्लंडच्या संविधानाकडून प्रेरित होऊन आपण आपल्या संविधानात घेतलेली आहेत। याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही तत्त्वे न्यायप्रविष्ट नाहीत। जसं मूलभूत हक्काचा भंग झाल्यानंतर आपण न्यायालयात दाद मागू शकतो, त्याप्रमाणे या बाबतीत जर सरकारने याचं पालन केलं नाही तर आपण कोर्टात जाऊ शकणार। म्हणजेच काय तर ही तत्त्वे न्यायप्रविष्ट नाहीत। भाग 4 मध्ये म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये कलम 36 ते 51 इतकी कलमे आहेत, ज्यामध्ये आपण अभ्यासाच्या सोयीसाठी समाजवादी तत्त्वे, गांधीवादी तत्त्वे आणि उदारमतवादी तत्त्वे असं वर्गीकरण केलेलं आहे। जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत तर मूलभूत अधिकार ही न्यायप्रविष्ट आहेत। मूलभूत हक्क हे वैयक्तिक अधिकाराचं रक्षण करतात, तर मार्गदर्शक तत्त्व हे समाजाच्या हितासाठी सरकारला दिशा दाखवितात। म्हणजे हे दोन्ही न्यायप्रविष्टच्या बाबतीत जरी व्हाईस वर्सा असले तरी समाज आणि आपल्या देशातील मूलभूत हक्काच्यासाठी सुद्धा दोन्ही एकासोबत चालत असतात। भारताला एक कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी आपण DPSP हे आपल्या भारतीय संविधानात समाविष्ट केलेलं आहे। कलम 37 हे स्पष्ट करतं की कोणत्याही न्यायालयात लागू करता येणार नाहीत ही कलमे, तरीही ती शासनाला मूलभूत चालविण्यासाठी मूलभूत आहेत। त्यामुळं ही DPSP आपल्या भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेली आहेत। चला तर मग सुरुवात करूया कलमांच्या अभ्यासाला। कलम 36 हे राज्य या शब्दाची व्याख्या सांगतात। जसं आपण कलम 12 मध्ये पाहिलं होतं, त्याचप्रमाणे कलम 36 मध्ये DPSP मध्ये सुद्धा तीच व्याख्या दिलेली आहे। त्यानंतर कलम 37 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे किंवा मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ट नसतील तरी देखील देशाच्या शासनव्यवस्थेत किंवा देशाच्या शासनव्यवस्थे दृष्टीने ती मूलभूत आहेत। कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य असेल असं सांगितलेलं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही नोट्स तयार करत असतील तर अत्यंत उत्तम आहे हा व्हिडिओ, कारण यामध्ये मी प्रत्येक कलम हे व्यवस्थितरित्या समजून सांगितले। त्यामुळं तुम्ही ते कलमे एका वहीत लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस परीक्षा द्यायची आहे त्यावेळेस तुम्हाला याचा उपयोग होईल। यानंतर कलम 38 मध्ये लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्याची जबाबदारी असेल, ज्यामध्ये राज्यसंस्था सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याययुक्त समाजव्यवस्था प्रस्थापित करून लोककल्याणास प्राधान्य देईल। त्याचबरोबर राज्यसंस्था व्यक्ती व व्यक्तिसमूहामधील उत्पन्नाच्या बाबतीत विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करेल। 44वी घटना दुरुस्ती करून हा एक मुद्दा त्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राज्यसंस्था दर्जा व संधीबाबतची विषमता समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करेल। हे कलम 38 मध्ये आपल्या भारतीय संविधानात नमूद केलेलं आहे। यानंतर कलम 39, ज्यामध्ये राज्याने अवलंब
करावयाच्या धोरणाची विवक्षित तत्त्वे दिलेली आहेत, ज्यामध्ये स्त्री पुरुष उपजीविकेचे पुरेसे साधन मिळविण्याचा हक्क हा समान असावा. त्याचबरोबर सामूहिक हिताच्या दृष्टीने समाजातील भौतिक साधन संपत्तीवरील मालकी व नियंत्रण याची विभागणी हवी. त्याचबरोबर सामायिक हितास किंवा सामाजिक हितास बाधा उत्पन्न होईल अशा प्रकारे संपत्ती व उत्पादन साधनांचे एकत्र केंद्रीकरण होऊ नये. त्याचबरोबर स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावे. त्याचबरोबर स्त्री पुरुष कामाचे आरोग्य व शक्ती आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये. आर्थिक गरज असणाऱ्या कोणत्याही नागरिकास त्यांच्या वय व ताकदी पलीकडील व्यवस्थेची सक्ती किंवा व्यवसायाची सक्ती करण्यात येऊ नये आणि बालकांना मुक्त प्रतिष्ठापूर्ण वातावरण निर्गम्य पद्धतीने विकासाच्या संधी सुविधा पुरविल्या जाव्यात. बालके व युवकांचे शोषणापासून संरक्षण करण्यात यावे. त्याच्या नैतिक व भौतिक गरजांपेक्षा उपेक्षा करण्यात येऊ नये. त्याचबरोबर 39A मध्ये नागरिकांना समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य देण्याची हमी आहे. हे सर्व कलम 39 मध्ये समाविष्ट आहे. यानंतर कलम 40. कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना किंवा राज्यसंस्था ग्रामपंचायतीची स्थापना करील व त्यांना स्वराज्याचा मूल घटक म्हणून कार्य करण्याचे हक्क देईल हे सांगितलेलं आहे. कलम 41. कलम 41 मध्ये काम करण्याचा अधिकार म्हणजेच काय तर कामाचा, शिक्षणाचा व विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क. राज्यसंस्था सर्वांना कामाचा व शिक्षणाचा हक्क उपलब्ध करून देईल. बेकारी, वार्धक्य, दीर्घ आजार, विकलांगता किंवा दिव्यांग यांनी पीडित व्यक्ती व विना अपराध हालाखीचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीस लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देईल हे कलम 41 मध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कलम 42 मध्ये कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती निर्माण करणे आणि प्रसूतीविषयक सहाय्य तरतूद करणे ही राज्याची जबाबदारी असेल. आता जी जननी सुरक्षा योजना आहे ती याच कलमाने प्रेरित होऊन तयार केलेली आहे असं आपल्याला सांगता येईल. यानंतर कलम 43. आता कलम 43 मध्ये काय आहे तर कामगारांना निर्वाह वेतन. राज्य योग्य कायद्याद्वारे कृषी, औद्योगिक व अन्य क्षेत्रातील कामगारांना काम, निर्वाह वेतन, सुयोग्य जीवनमान तसेच सामाजिक व सांस्कृतिक संधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करेल. ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सहकारी तत्त्वावर कुटीर उद्योगाचे संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील असते. यानंतर कलम 43A. हे कलम 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये ॲड केलं आहे, ज्यामध्ये कामगारांना व्यवस्थापन सहभाग मिळविता यावा यासाठी पावले उचलली गेली. सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे. त्याचबरोबर उद्योगधंदे, आस्थापन संघटना यांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग निश्चित करण्यासाठी राज्य कायदेशीर उपाययोजना करेल. हे 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये कलम 43A मध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. यानंतर कलम 43B हे 97वी घटनादुरुस्ती 2011 नुसार ॲड करण्यात आलं, ज्यामध्ये सहकारी संस्थाची स्थापना व कार्य. सहकारी संस्थांनी स्वइच्छेने स्थापन करणे व स्वायत्तपणे कार्य करणे, लोकशाही पद्धतीने त्यांचे नियंत्रण करणे व व्यवस्थापनाव्यतिरिक्त या संस्थांच्या
व्यवस्थापनास प्रोत्साहन देणे यासाठी राज्य कटिबद्ध असेल, असं कलम 43B मध्ये 97व्या घटनादुरुस्ती 2011 नुसार ॲड करण्यात आलेलं आहे. यानंतर कलम 44 हे समान नागरी संहिता संबंधी आहे. भारतातील सर्व नागरिकांना एकरूप म्हणजे नागरी संहिता समान नागरी कायदा म्हणून सुद्धा ओळखले जातं. यानंतर कलम 45 हे बालक 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन व त्यांच्या प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल व शिक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील. जे RTE ॲक्ट आहे ते याच कलमाने प्रेरित होऊन आहे. यानंतर कलम 46 सांगते की अनुसूचित जाती जमाती व दुर्बल घटक यांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील आणि सामाजिक अन्याय व शोषणापासून त्यांचे संरक्षण करील. राज्य सरकारने वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरित करण्यास प्रतिबंध धोरण स्वीकारलेलं आहे. हे आहे कलम 46. यानंतर कलम 47 जनतेच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सुधारणे ही राज्यातील प्राथमिक कर्तव्य राहतील. जर आपल्याला कलम 47 विषयी किंवा असा प्रश्न विचारला की सरकारने मादक पेयाच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित कुठलं कलम आहे, तर ते कलम आहे कलम 47. यामध्ये आरोग्य सुधारणे त्याचबरोबर राहणीमानाचा दर्जा वाढवणं हे राज्याचं प्राथमिक कर्तव्य आहे असं सांगितलेलं आहे. नंतर कलम 48. आता कलम 48 हे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेतीचे व पशुधनाचे संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध राहील, ज्यामध्ये गोहत्या प्रतिबंध येतो. त्याचबरोबर 42वी घटना दुरुस्ती करून 1976 मध्ये 48A हे कलमसुद्धा 48 कलमामध्ये ॲड केलं, ज्यानुसार पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, वन्य व वन्यजीव यांचे संरक्षण करणे, पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण करणे ह्या गोष्टी ॲड करण्यात आल्या. यानंतर कलम 49 हे राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण संसदेच्या कायद्याने राष्ट्रीय व ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे, स्मारके, कलाकृती यांचे विध्वंसापासून, निर्यातीपासून किंवा सर्व जबाबदारी ही कोणाची असेल तर राज्याची असेल, हे काय करते कलम 49 साबित करते. त्यानंतर कलम 50 ही राज्यकारभारातील न्याय व अंमलबजावणी खात्याची फारकत करण्याचे कार्य राज्य करील, ज्यामध्ये न्यायपालिकेस कार्यपालिकेपासून वेगळे करणे हे या कलमात नमूद केलेलं आहे. त्यानंतर या भागातील शेवटचं कलम म्हणजे कलम 51 हे आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता व सुव्यवस्था कायम राखणे, परराष्ट्राचे धोरण शासन स्वीकारणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायदा व करारातील जबाबदाऱ्या याबद्दल शासनाने आदर बाळगावा, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कलह परस्पर सामंजस्याने वा लवादामार्फत मिटविण्याचा प्रयत्न करणे. आंतरराष्ट्रीय तत्त्वे हे शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी आहे, ज्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वाचे 2 प्रकारे आपण वर्गीकरण करू शकता. जसं की सामाजिक तत्त्वामध्ये कुठली कलमे येतात, तर कलम 45, 46, 47, 48 आणि 49. मग आर्थिक तत्त्वामध्ये कुठले कलमे येतात, तर कलम 38 आणि कलम 39. राजकीय तत्त्वामध्ये कुठली कलमे येतात, तर कलम 40, 44, 50. आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीचं कलम 51. ही झाली वर्गीकरण करण्याची सामाजिक पद्धत किंवा पहिलं वर्गीकरण करण्याचं तत्त्व. मग दुसरं कुठलं आहे, तर दुसरं तत्त्वामध्ये समाजवादी, गांधीवादी आणि बुद्धिवादी
ही तत्वे येतात, ज्यामध्ये आपण समाजवादी तत्वामध्ये 38, 39, 39 ए, 41, 42, 43, 43 ए, 47 ही कलमे समाजवादी तत्वामध्ये आपण मोडू शकतो. गांधी तत्वे, गांधी काय म्हणायचे तर माझा आत्मा खेड्यामध्ये आहे किंवा खेड्याकडे चला असं तत्व सांगायचे. त्यानुसार कलम 40 हे ग्रामपंचायतीची स्थापना, 43, 43 बी, 46, 47, 48 ही काय आहेत तर गांधीवादी तत्वाची कलमे आहेत. आणि बुद्धिवादी तत्वे, आता बुद्धिवादी तत्वे ही कुठली आहेत तर ही उदारमतवादी तत्वे आहेत, ज्यामध्ये कलम 44, 45, 48, 48 ए, 49, 50 आणि 51 ही बुद्धिवादी तत्वामध्ये येतात. यानंतरचा आपण भाग 4 ए पाहणार आहोत हा पुढील व्हिडिओमध्ये.